तुमचा पण फोटो कॅमेऱ्याने काढल्यानंतर कधीतरी पिवळा तर कधी कधी निळा दिसतो का? बरं, एवढा महाग कॅमेरा घेऊन पण आपला फोटो ह्या कलर टोन मध्ये का दिसतो? सगळ्या सेटिंग तुम्ही ऑन केल्यात आणि तरी पण फोटो असा का येतोय? तर तुमची एक सेटिंग बाकी राहते, ती म्हणजे व्हाईट बॅलन्स. आता व्हाईट बॅलन्स म्हणजे नक्की काय ते आपण ह्या भागात पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. नमस्कार, मी पंकज देशमुख तुमचं स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या चॅनेलवर. व्हाईट बॅलन्स म्हणजे कॅमेराला सांगणं की नक्की व्हाईट कोणता आहे. कारण की प्रत्येक प्रकाशाचं तापमान हे वेगळे, म्हणजे काही ठिकाणी वॉर्म टोन आहे तर काही ठिकाणी ब्ल्यू टोन आहे. तर ह्या ब्ल्यू आणि वॉर्मच्या मध्ये जो येतो ना तो व्हाईट. आता तो सेट कसा करायचा, तर ह्याच्यात कॅमेऱ्यामध्ये भरपूर काही सेटिंग दिलेल्या आहेत. त्यातलं सगळ्यात पहिलं आपण केल्विन बघणार आहोत. बाकीचे सेटिंग पण सांगणार आहे, पण कन्फ्युजन नको म्हणून पहिलं आपण केल्विन समजून घेऊया. कारण की केल्विन हे पूर्णपणे आपण मॅन्युअली सेट करू शकतो आणि कॅमेरा एकदा मॅन्युअली व्हाईट बॅलन्स सेट केला ना तर तुम्हाला कलरला कधीच कुठला प्रॉब्लेम येणार नाही. तर सगळ्यात पहिलं समजून घेऊया केल्विन. तर केल्विन हा स्केलवर मोजला जातो. तर ती स्केल काय असते? स्केल म्हणजे 2500 ते 10,000 पर्यंत ही स्केल ठरली जाते. त्याच्यामधला मिडल जो पॉइंट असतो तो 5000चा. आता 5000च्या खाली आपण आलो म्हणजे 2500 कडे, तर तो होतो येल्लो टोन. आणि 5000च्या वरती जर गेलो म्हणजे 10,000 कडे, तर तो होतो ब्ल्यू टोन. आता आपल्याला मिडल पॉइंट हवा असतो कारण की तो न्यूट्रल आहे. कॅमेऱ्याला आपल्याला हा मिडल पॉइंट शोधून द्यायचा आहे. पण कधी कधी काय होतं की समोर पूर्ण येल्लो लाईट आहे. म्हणजे आता समजा वेडिंग फोटोग्राफर असतील ते पोर्टा लाईट लावतात, बरोबर? तर समोर पूर्ण येल्लो येल्लो लाईट असते. तर येल्लो लाईटच्या वेळी तुम्हाला हा 5000च्या खाली यायचंय. म्हणजे तो तुमचा 3200 असू शकतो, 3500 असू शकतो, डिपेंड तिथे लाईट्स कसा आहे तो. नॉर्मली केल्विन 3200 ठेवतात जेणे की परफेक्ट व्हाईट बॅलन्स मिळतो. पण हा डिपेंड करतो आजूबाजूचा लाईट किती मिक्स होतोय त्याच्यावर. मग तुम्हाला कळलं की जिथं येल्लो आहे ना तेव्हा तुम्हाला येल्लो शेडकडे यायचंय आणि जेव्हा ब्ल्यू आहे तेव्हा तुम्हाला ब्ल्यू शेडकडे यायचंय. म्हणजे 5000पासून तुम्हाला खाली यावं लागतं जेव्हा येल्लो टोन आहे, 5000पासून जेव्हा वरती जावं लागते तेव्हा बाहेर ब्ल्यू टोन आहे, बरोबर? आता ही केल्विन स्केल कशी काम करते हे तर तुम्हाला कळलं. म्हणजे हे नक्की आकडे काय आहेत? केल्विन के के 52 के 55 नक्की काय हे तुम्हाला कळलं, बरोबर? आता आपण समजून घेऊया की आउटडोर लाईट काय असते. आता आउटडोरला सगळं सूर्यप्रकाश असतो. तर सूर्यप्रकाश हा नेहमी केल्विन 55 म्हणजे 5500 ह्याच्यावर परफेक्ट व्हाईट बॅलन्स मिळतो तुम्हाला. पण कधी कधी लाईट वेगळी असू शकते, त्यामुळे तो 52 ते 55 ह्या स्केलमध्ये तुम्ही ठेवू शकता. पण कधी कधी ढगाळ वातावरण असेल तर, म्हणजे पूर्ण क्लाउडी असेल तर, तेव्हा तुम्हाला 6000 कडे जायचं. कारण की क्लाउडी जेव्हा असतं ना तेव्हा थोडासा निळसळ प्रकाश असतो, त्यामुळे तुम्हाला तो थोडासा 6000च्या पुढे तुम्हाला व्हाईट बॅलन्स मिळणार आहे. आता हे जेवढं प्रॅक्टिस करणार ना तेवढं तुम्हाला कळणार की कसा व्हाईट बॅलन्स सेट करायचा ते. आता केल्विन तुम्हाला समजले. आता आपण समजून घेऊया ऑटो व्हाईट बॅलन्स. तर ऑटो व्हाईट बॅलन्स हा कॅमेरा स्वतः ठरवतो की व्हाईट बॅलन्स काय ठेवायचा आहे. खूप वेळा हा परफेक्ट पण असतो, पण कितीतरी वेळा जेव्हा मिक्स लाईट असते तेव्हा हा वर्स्ट रिझल्ट देतो. म्हणजे अजिबात कॅमेराला व्हाईट बॅलन्स परफेक्ट सापडत नाही. त्यामुळे मी तरी शक्यतो रिकमेंड करत नाही ऑटो व्हाईट बॅलन्स. पण खूप जण वापरतात फोटोग्राफी करताना. पण त्यांना मग नंतर एडिटिंगला ते कव्हर करावा लागतो व्हाईट बॅलन्स. पण शक्यतो मी सांगेल की तुम्ही केल्विनच यूज करा, जो मॅन्युअली तुम्ही सेट करू शकता. तुमच्या मॅन्युअली हातात पॉवर आहे की तुम्हाला काय सेट करायचंय. आता आपण समजून घेऊया कस्टम व्हाईट बॅलन्स. आता कस्टम व्हाईट बॅलन्स म्हणजे तुम्ही कॅमेराला सांगता की व्हाईट काय आहे. तर ह्याच्यासाठी तुम्ही प्युअर व्हाईट कुठलाही कलर वापरू शकता. म्हणजे प्युअर व्हाईट क्लोथ असेल किंवा A4 साईजचा प्युअर व्हाईट पेपर तोही वापरू शकता. किंवा काही फोटोग्राफर 18% ग्रे कार्ड पण वापरतात. ग्रे कलरचं कार्ड असतं ते तुम्ही कॅमेरा समोर धरू शकता. आता हा सेट कसा करायचा, तर तुम्हाला कस्टम व्हाईट बॅलन्स मध्ये जायचंय. त्याच्यानंतर तिथे तुम्हाला जो फोटो आहे किंवा जे कार्ड आहे त्याचा फोटो काढायचा आहे आणि तो तिथे दाखवायचा आहे. आणि तिथून ओके केल्यानंतर तुमचा कस्टम व्हाईट बॅलन्स सेट होतो. तर कस्टम व्हाईट बॅलन्स कधी वापरायचा, तर कस्टम व्हाईट बॅलन्स जेव्हा मिक्स लाईट असते, म्हणजे येल्लो पण आहे, रेड पण आहे, व्हाईट पण आहे, अशा मिक्स लाईट आहे, तुम्हाला व्हाईट बॅलन्स सापडत नाहीये, केल्विन वर पण सेट होत नाहीये, तेव्हा कस्टम व्हाईट बॅलन्स तुम्ही सेट करू शकता. आता सोनी कॅमेऱ्यांनी त्याच्यात एक भारी आयडिया दिली की त्यांनी त्यांची जी बॉडी कॅप आहे ती ग्रे कलरची आहे. म्हणजे बघा ही. तर तुम्ही ह्या कॅपवर पण कस्टम व्हाईट बॅलन्स सेट करू शकता. ह्या कॅपचा तुम्हाला फोटो काढायचा आहे आणि तो तिथं कस्टम व्हाईट बॅलन्स मध्ये सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर तो ऑटोमॅटिक व्हाईट बॅलन्स सेट होणार आहे ज्या लाईट्सचा तुम्ही तिथं सेट करता तिथे. आता आपण येऊया कॅमेऱ्यातले इनबिल्ट जे प्रीसेट्स आहेत व्हाईट बॅलन्सचे त्याच्यावर. त्याच्यामध्ये तुम्हाला डे लाईट येईल, टंगस्टन येईल, क्लाउडी येईल, फ्लोरोसंट येईल. हे 3-4 ऑप्शन ऑटोमॅटिक दिलेले आहेत त्यांनी कॅमेऱ्यांनी की ज्याच्यात तुम्ही ते सिलेक्ट केल्यानंतर ऑटोमॅटिक व्हाईट बॅलन्स सेट होणार आहे.
म्हणजे समजा तुम्ही डे लाईट सिलेक्ट केला तर तुम्ही बाहेर आउटडोअरला फोटो काढताय सूर्यप्रकाशात, तर डे लाईट तुम्ही सिलेक्ट करू शकता. जर खूप क्लाउडी वातावरण आहे, पावसाचं वातावरण आहे, तर तिथं क्लाउडी व्हाईट बॅलन्स सेट करू शकता. असेच तुम्ही ते व्हाईट बॅलन्स जे इनबिल्ट प्रिसेट आहेत ते यूज करू शकता. आता आपण समजून घेऊया की व्हाईट बॅलन्स का महत्वाचं आहे. कसं असतं, तुम्ही कितीही परफेक्ट एक्सपोजर ठेवलं, किती छान फोटो काढला, पण तुमचा व्हाईट बॅलन्स जर सेट नसेल ना तर तो फोटो डल दिसणार आहे. आणि हे तुम्हाला खूप वेळा ऑब्झर्व केलं असेल तुम्ही की तुमचा फोटो डल दिसतो. खूप छान डेप्थ आहे, एक्सपोजर परफेक्ट आहे, पण फोटो डल वाटतो कारण की तो ब्ल्यू शेड मध्ये आला एकतर, नाही तर एकतर येलो शेड मध्ये आलाय. तर अशा प्रकारे व्हाईट बॅलन्स तुमच्या फोटोचा मूड ठरवतं. तर नक्की ह्या व्हाईट बॅलन्सची प्रॅक्टिस करा. ऑटोवर अजिबात विसंबून राहू नका. केल्विनची जेवढी जास्त प्रॅक्टिस करता येईल ना तेवढी करा. व्हाईट बॅलन्स मध्ये एकदा तुम्ही परफेक्ट झाले ना की तुम्हाला परफेक्ट कलर टोन काढण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. आता ह्या सगळ्या गोष्टी मी कॅमेऱ्याने फोटो काढल्यावर व्हाईट बॅलन्स कसा ठेवायचा हे सांगितलं. पण आता सगळे म्हणतील की आम्ही जर मोबाईलने फोटो काढला आणि तो येलो किंवा ब्ल्यू आला मग, तर त्याच्यावर पण एक ऑप्शन आहे, तुम्ही ते एडिट मध्ये नीट करू शकता. तुम्हाला फक्त काय करायचंय, तो फोटो लाईटरूम मध्ये इम्पोर्ट करायचा आहे. इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला टूल्स मध्ये वरती व्हाईट बॅलन्सचं ऑप्शन दिसेल, तिथे तुम्ही ऑटो सिलेक्ट करू शकता किंवा मॅन्युअली. समजा फोटो तुमचा येलो आला असेल ना तर व्हाईट बॅलन्सचा स्लाइडर थोडासा ब्ल्यू कडे शिफ्ट करायचा आहे, म्हणजे तो परफेक्ट व्हाईट बॅलन्स मिळेल. समजा फोटोमध्ये ब्ल्यू टोन आला असेल तर तुम्हाला तो व्हाईट बॅलन्सचा स्लाइडर थोडासा येलो कडे शिफ्ट करायचा आहे, म्हणजे तुम्हाला परफेक्ट व्हाईट बॅलन्स मिळेल. हा सगळा येलो आणि ब्ल्यू तुम्ही कसा न्यूट्रलला आणताय ह्याच्यावर डिपेंड आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणता सब्जेक्ट घ्यायचा आहे हेही कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत धन्यवाद.